मंडळी, हा TRPचा जमाना आहे. TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकेमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणत असतात. मालिकामधील स्टार प्रवाहावरील जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका गेले कित्येक आठवडे नंबर 1ला होती. पण या मालिकेचं स्थान आता घसरल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेच्या जागेवर आता तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट ही मालिका नंबर 1ला आली आहे. तर 4 सप्टेंबरपासून सुरू झालेली प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंती पडली. मालिकेतील मुक्ता, सागर, सईसह गोखले आणि कोळी कुटुंबातील इतर सदस्य घराघरात पोचले. मुक्ता सागरची जोडी ही लोकप्रिय जोडीपैकी एक ठरली. त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा TRP सतत चढता राहिला. ही मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात ही मालिका नंबर 1ला सुद्धा गेली होती. यानंतर या मालिकेच्या TRPत सतत बदल होत राहिला, परंतु टॉप 5मध्ये ही मालिका नेहमीच राहिली. तर गेल्या काही आठवड्यापासून प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता सागरचा लग्न सोहळा सुरू आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्न सोहळा होत आहे. या दरम्यान अनेक मालिकेतील ट्विस्ट पाहायला मिळतात. मालिकेतील या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवले. याचा परिणाम ऑनलाईन TRPवर झाला आहे. मागील आठवड्याच्या ऑनलाईन TRPमध्ये प्रेमाची गोष्ट पहिल्या नंबरवर आली. या मालिकेचा TRP आहे 40.6. तर ठरलं तर मग ही जुई गडकरीची मालिका दुसऱ्या क्रमांकावर घसरली असून या मालिकेचा ऑनलाईन TRP आहे 40.1. तर नवीन आलेल्या ऑनलाईन TRPच्या लिस्टनुसार प्रेमाची गोष्ट ही पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही मालिका, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही मालिका, तर चौथ्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं, तर 5व्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने, तर 6व्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडते नवा, तर 7व्या क्रमांकावर आहे तुझेच मी गीत गात आहे, तर 8व्या क्रमांकावर आहे तुला शिकवीन चांगलाच धडा, तर 9व्या क्रमांकावर आहे शुभविवाह आणि 10व्या क्रमांकावर आहे मुरंबा ही मालिका. तर या ऑनलाईन TRPविषयी तुमचं काय मत आहे आणि प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला कशी वाटते? तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता सागरची जोडी कशी वाटते आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि या टॉप 10 मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.